भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त गावरान पद्धतीचं चुलीवरचं चिकन दाखवणार आहे. आता ह्याला मॅरिनेट करून ठेवू. हळद, आलं लसणाची पेस्ट, दही हे संपूर्ण ह्याला लावून ठेवायचे एक अर्धा तासासाठी. आणि मी तुम्हाला गावाकडचं वातावरण कसं असतं, शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं आणि वातावरण सिटीमधलं कसं असतं, तर ग्रामीण भागामधलं वातावरण कसं असतं हे संपूर्ण या व्हिडिओमधनं दाखवणार आहे. खूप असं पाहण्यासारखं असतं. तर आता मी पुढं दाखवणारच आहे. हे उसाला पाणी जात आहे. तर हे शेतकऱ्याचं जीवन आहे. हे तर डिंच्या लावलेलं आहे खतासाठी. आणि आता हे बघा वैरण घालत आहेत. असे हे शेतकऱ्याचं जीवन असतं. तर पशुपक्षी आपल्याला पाहायला मिळतात. किती वातावरण मस्त असतं. आणि ही आमची 5वी पिढी ह्या घराला आता झालेलं आहे जवळ-जवळ. आणि आम्ही बंगल्यामधून इथं खास चिकन करण्यासाठी येतो. हे देवघर आहे आणि वाडवडिलांपासून हे घर आहे. अजून छान आहे ते घर. आम्ही यूज करतो तो. दोन्ही म्हणजे कसं ज्यावेळेला आपल्याला चुलीवरचं खायचं आहे त्यावेळेला घरामध्ये येऊन आम्ही राहतो आणि करून खातो. तर हे गावाकडचं वातावरण, शेतकऱ्याचं जीवन, ही माझी वहिनी भाकरी करते शाळूच्या छान पांढऱ्या शुभ्र मळून आपलं. आणि आता चिकनसाठी आपली तयारी चाललेली आहे भाकरीची. आणि इथं सगळेजण जातात येतात सुरू आहे. आणि हे चिकनसाठी पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी घालायचं आहे चिकनला, म्हणजे चिकन छान असं रबरासारखं होत नाही आहे. अर्धा किलो आता तेल घालून मस्त त्याला फोडणी घालून घ्यायचं आहे चिकनला. आणि चुलीवरचं गावरान चिकन खायला खूप भारी वाटतं. आणि टेस्ट जे वेगळी येते चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं चिकन खायला खूपच मस्त वाटतं. आता कांदा घालून घेऊ त्याच्यामध्ये तेलामध्ये. जे चिकन आता मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्धा तास, ते पण आता ह्याच्यामध्ये घालूया. आणि छान परतून घ्यायचं आहे चिकन. आणि 1 तासभर शिजवायचं आहे. जेवढं त्याच्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा तितकं त्याच्यामध्ये पाणी घालूया. थोडंसं चिकन परतलं की तेलामध्ये पटकन शिजलं जातं. आणि चिकन घेतेवेळी ना, चिकन घेताना सगुणा चिकन घ्यायचं, म्हणजे ते पटकन शिजतं आणि रबरासारखं लागत नाही ते चिकन. खायला खूप छान असतं ते चिकन. आणि हे सगुणाचं चिकन आहे. आता याला पाणी घालून शिजवून घेऊ व्यवस्थित. आता चुलीवर पटकन शिजतं, फार वेळ लागत नाही आणि टेस्ट खूप भारी येते. बघा आचारी किती जण आहेत इथं चिकन बनवायला. तर आता हे वाटण जे आहे जवळजवळ 2 किलोचं वाटण केलेलं आहे. त्या वाटणामध्ये आलं लसणाची पेस्ट, सगळे खडे मसाले घालून लसूण हे सगळं बारीक केलेलं आहे मिक्सरमधून. आणि आता तेल सुटेपर्यंत हा मसाला जो आहे भाजून घ्यायचा आहे. आणि बरेच जणी गावरान चिकन खायला चुलीवरचं बाहेर जातात. तर आमच्याकडे चूल आहे तर मस्त करून खाऊया म्हटलं. तर आम्हाला ज्यावेळेला चिकन किंवा मटण खायचं आहे तर आम्ही ह्या जुन्या घरामध्ये येतो आणि मस्त एन्जॉय करतो सर्वजण. आणि आता हे छान असं तेल सुटत आलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया. जरा थोडंसं झणझणीत असलं की बरं वाटतं खायला. थोडंसं झणझणीतच करायचं आहे चिकन. आणि आता मस्त भाजून घ्यायचं आहे याला. मसाला भाजला की चिकन टेस्टी लागतं. आणि आता हे भाजलेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे पहा. आणि ह्याच्यामध्ये आता आपण जे शिजलेलं चिकन आहे ॲड करूया. आणि हे आता त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे ते आपण रश्श्यासाठी वापरणार आहे. चवीनुसार मीठ घालूया ह्याच्यामध्ये. आणि मस्त आता हे शिजवून घ्यायचं आहे चिकन. आणि इकडं चिकनही बनतं, तिकडं भाकरी बनतात. हे गावाकडचं वातावरण आहे पहा. आणि म्हणजे साईडला तुम्ही शेतकरी म्हटलं की साईडला सामनं पडलेली असतात, तुम्हाला दिसतच असेल. आता हे चिकन ॲड करूया त्याच्यामध्ये. आणि जेवढं मला होता होईल तेवढा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता हे एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, कारण शिजलेलं चिकन आहे. मसाला व्यवस्थित लागला की झालं आपलं चिकन तयार. गरमागरम चुलीवरच्या भाकरीबरोबर खायला हे मस्त चिकन तयार आहे. आता रस्सा बनवून घेऊया कडक. आता त्या रश्श्यासाठी आपण तेल घालून घेत आहोत. आणि कांदा टाकूया त्याच्यामध्ये. आता कांदा देखील चांगला भाजून घ्यायचा आहे.
आणि हा मसाला घालूया वाटण. आता तेल सुटेपर्यंत वाटण देखील भाजून घ्यायचं आहे. आणि चुलीला डाळसुद्धा जाळ दणकून लागलेला आहे पहा. आणि आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत, 1 पाकीट. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे चिकनचं स्टॉक ओतूया, ते ॲड करायचं आहे. गरमागरम इथं चिकनचा रस्सा तयार आहे, चिकन तयार आहे, चुलीवरच्या भाकरी तयार आहेत. आता खायला मस्त ताव मारायचा आहे याच्यावरती. गरमागरम गावाकडचं चिकन. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.